मला गावात गेले पाहिजे गावात लोकांचा फोन येते रेशन का नीट वाटत नाही ते का भानगर आहे ते बघितले पाहिजे ते का रेशन देत नाही गरीब लोकांना त्याच्यामुळे माझी पाहिजे ती लोक सरपंच का अशी माणसं करते ते म्हणून सरपंच बोला बोला राम 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 बसा सारखा आला का सारखा म्हणजे कुठं सारखा सारखं म्हणजे थोडं हा होय सरपंचानं रोबात सोपळा दारात मांडलाय बरं का मग का? गावाचं खाऊन गावाचं मग काय लगावा लाजा बिजा धरा वाजला का सरपंच दारा दिवस सरपंच असं बोलता कसं वाटतंय मुद्द्याचं हा झाले सरपंच हा 1 वर्ष झालं तुम्ही बंगला बांधलाय हा ते म्हणलं तुम्हाला काय ते गिफ्ट देऊ ना का बंगल्यात आपण ठेवायला गिफ्ट हा धन्यवाद धन्यवाद कुठे होणार आता हे? ठीक आहे हाय की होतं की हा ना घरात ठेवा परत टीव्ही हा परत होतं घरात टीव्ही ना घरात हाय हा, मग गिफ्ट काय? दिले म्हणे 500 रुपये द्या की राव हा काय लगा सारखं बघल तेव्हा पैसे सारखं हाय झालं की ते 500 आणि ते 100 रुपये पैसे शिवाय काय हा? चालतंय सरपंच राव स्वतः जीवा शिकायला जागायवाच काम तर कराय व्हायच हा हाय का सरपंच कसं बोलतोय आलं पण काय का म्हणून बरं का सुन्या हा आपल्या गावात हा. सरपंचाच्या ऊसाचा जो हिरवा कलर आहे नाही हा. तसा कुठल्याच ऊसाचा कलर नाही गावात आपल्या कोणाचाच अरे कसा असणार ला म्हणजे का नसणार हिरवा लागा त्याचा ऊस कांद्याच्या पातीवणी हिरवा ऊस आहे का माहितीये का हा. अरे गावात लोकसंख्या 3000 हा 1000 लोक जर ह्यांच्याच राहणार जाते रोज पाचसाकडे. बरोबर ना हजार तुम्ही का मोजत बसता काय मोजायला माझ्या मग? डोक्यात तर आले उद्यापासून आम्ही खुर्ची टाकून बसणार आहे बांधाला होय 5-5 रुपयांनंतर रोजचं किती झालं हो. पैसे हे आमचा धंदाच आहे माझ्या रानात बसलो तुम्ही पैसे घेणार मग मग का तडगाड्या तिकडे राहणार फिरायला गेल्या लोक बरं 200 रुपये ह्यांना देऊ बाकी आपल्याला ठेवू चालतंय का मग हा मला तुमचा रुपये नका तुम्हीच घ्या हा. पण अजिबात इकडे राहणार फिरकायचं ना अजिबात तरी मी विचार करतोय हा. पाटील कधी रानात खत टाकत नाही अरे कशाचं काय कधी पाणी पण देत नाही ठिबकची बी गरज नाही लागत त्याला ते कसं आहे पण पीक पीक हिरवं करायला का उगा गाव सांभाळले मी मग हा सरपंच हा. ते आपाचा काय विषय आपाचा 2-4 दिवस गावात तोंड दाखवा काय आता त्याची लायक आहे का माझी पैसे यायची हा? कुठं काळ तोंड केलं म्हणा काय आहे दावा नाही ना गावात हा? कुठं जाव गडीशे उद्या पोटऱ्याचं नाही त्याने ते राजकारणाचं बघितलं आपली काय हवा आहे ती म्हणून ते तोंड आपल्याला येत नाही ते होय. हा. नाद करायचं ना सरपंचाचा आपण पण हलका माणूस नाही बरं का सरपंच हा. थोडस हलका असला तर कसा पडला वर टांगड्या करून ह्या निवडणार पहिले गमत कशी आहे ती झाला थोडं परत घोटाळा होतो त्यामुळे कसं काय ते घोटाळा झाला सर कसं असतं जेवढा आपलं पाय ना तेवढं हात कांबरून पसरा पाय हा लग्न ध्यानात हा बरोबर हा नुसतं मोठं शेण हाणत नाहीत हा होय सोपाळा मारे नाहीच का आपल्या घरी भारी वाटतंय ना का नेमकी 4-8 दिवस ए, तुम्ही उठा कुठे आहेत ना हाय का? कुठे आहेत ना दोघं बी उठा अहो, थांबा आयलं, काय हा? एवढं काम प्रेमानराव फुलं फुलं घेऊन दिली. आले. फुलं दिले म्हणजे काही नेता कसं उचलून माझ्या दारात हा अहो, नाही लगेच भांगरात जाऊन ऐकत आम्ही फक्त बसा नेणार आहे 2-4 दिवस पण सरपंच काय लागा पद्धत असते त्याला बोलाय बी आता काय बोललोय राव एक हा? दिवस म्हणलं सरपंच लय मोठ्या मनानं अरे सरपंच केवढं मोठं काळी जायला का एक दिवस द्यायना सोपाळा आमच्या त्याला का येड्या बाबले खाली चिलेरी पैसे बसलो असतो ना आपला असं दिवस सरपंच, तांगड्यावर तुम्ही करून. काय स्वतः घेतलं नाही तुम्हाला बी ते सासवडीने दिलं ना मग तुझ्या सासवर आहे ते ना त्याच्यावर घे की मागवून तू आमचं झाले ना लग्न आणून तर हा? काय काय सरपंच काय अजिबात असलं मागायचं ना कानीला नाहीच ना अजिबात आता काय एक बडील तुम्हाला सांगतोय मी यायचं बसायचं असलं नाही द्यायचं ना तर असलं ते मागायचं ना अजिबात नाही नाही तुला मी मगाशी बरं, म्हणत होतो. हा. महत्वाचं कामाला कशाला तो बाकी सरपंच टाकल्यावर केस नाहीत लोका तुला रोटर नाही मारावं म्हटलं लागतो मग तुला नाही का म्हटलं ते माझा मित्र आहे बघ ह्याला बघ केनियाला बर औषध त्याच्याकडे मिळतं या होय लोका औषध लावून 5 मिनिटात केस अशी नुसती एवढी केस होणार होय. 5 मिनिटात हो लगा लगा पण ते लगा ऐका, लगा लगा अशी लगा केस लांबते ती या पण आम- होय. तिनेच घालणार तुम्ही मी काय म्हणलं आपल्या गावात हा. सरपंच आहे हा सुरुवात येऊन झाली पाहिजे आधी तुमच्या ठिकाणी केस आली पाहिजेत मग मी मग गावाच्या. गावभर औषध वाटणार आहे पण त्यासाठी कसं आहे औषध आहे 1500 रुपयाचं ऐका हा डिस्काउंट देऊन 2000 रुपयाला मिळते ती होय हो बर बर तुम्ही काय करा हा 2000 रुपये द्या चालतंय देतो पण आता आहेत का आता नाही दुकानाला जाऊ आपल्या घेऊन तिथनं जाताना माझं नाव सांगा देता येते लगेच ते नाही ह्यांच्या जोडीदार ते सामान वगैरे सगळं आणतात ना मग ती ह्यांचं नाव सांगितले 2 का 5000 द्या बसले या नाही ना दोनच न्या 5 न्याव नका बरं चालतं ठीक आहे 2च घेऊ मग काढचं नाही डिस्काउंट आहे बरं का बॉटल आहे 1500ची आणि त्यावर डिस्काउंट 500 रुपये म्हणजे थोडक्यात 2000 रुपये बिल होतंय चालतंय का चालतंय असून द्या या घेऊन हो, चालतंय. आणि मला फोन करा तेवढं हो जाऊ का चालतं सरपंच ओके आणि ऐका हा हे जपून ठेवा आणि असल्या डिस्काउंट तुम्ही नेहमी जागत जा हो चालतंय चालतंय फुलांचा वास घ्या जरा मस्त आहे बस हो ओके ओके धन्यवाद सुन्या कशी तुझी नशीबान थट्टा मांडली कोण नाही ना येत तर माझी आबरू जायची दोनच भांडे ते काना घासून घेतो बायको बिन लाजवणी गेली निघून
लका चमकाय लागलो की मी लका. काय सुनील का मॅडम भारी चाललंय की. काय चाललंय बाहेर राव भांडी घासतोय आणि काय चाललंय भारी. मग तीच म्हणते की लय भारी चाललंय. दोनच कसं काय भांडी घासा अजून आणून देऊ का तुला माझी भांडी. मॅडम एकतर ह्यातच भात बिशी जावतोय कालवण बिशी जावतोय आणि ह्यातच जीवतोय मी. लय वाईट दिवस आले का रे. नाही येऊन द्या माझ्या वाईट दिवस पण तुम्ही गावात जाऊन कुणापाशी बोंबलू नका की सुन्या भांडी घासतोय म्हणून आबरू घालवू नका माझ्या गावात. दौंडीत पिक्क जाणार आहे आता मी. सुन्याकडे भांडी सगळी नेऊन द्या. त्यांनी काम घेतलंय भांडी घासाचं अख्ख्या गावात. नाही तुम्ही नेहमी माझ्यावर जळतच आलाय वय. पण सुन्या तर नीट लाव की त्याला. कसं असं खसगास तोंड दिसलं पाहिजे रे त्याच्यात. मॅडम आबरू घालवण्याशिवाय दुसरं काय काम करत नाही राव तुम्ही माझं माहितीये का. का त्याची आबरू राहिली का आता भांडी घासतोय ना आबरूचा विचार करतोय. एक काम करता का मॅडम ही भांडी माझ्या काय वाटत नाही निघतेली म्हणून तुम्हाला 200-300 रुपये देतो तुम्ही. माझं तेवढा स्वयंपाकानं भांडी घासू देता का. ए बाबा मला काय तेवढं काम आहे तुझी भांडी स्वयंपाक करायचं. आणखी तुझी बायकून घासत बस भांडी तिच्याकडून घे. बस भांडी राहू दे जाती मला लय काम नाही. जावा भारी वाटते अशीच भांडी घासत जा. गावात कुणाला सांगू नका नाही तर असं काय कांड करीन तुमच्या संग का नाही मग कळल. गावात आल्या काय बाई लगेच टपाकली मी असं काय करायला लागलो की गाव माझ्या नेहमी जळत. पण तुला बी अक्कल पाहिजे बायको लावून कुशाला भांडी घासत बसलाय. चल बिनाकली शे सगळा जीव तो आधी. सागर शेठ थांबा कुठे फिरताय राव. आला बोल की मयूर. गावात फक्त सागर भाऊ फक्त तुम्हीच इमानदार आहे बरं का. मी काय म्हणतो या हा बोल की. मी चाललोय पुण्याला आज. हा. उद्या माघार येणार आहे. हा 500 रुपये मिळतील का. आला का काय काय ह्याला त्याला का पैसे मागतोय लागा काम धंदा करायचा लागा मयूर. अरे कामधंदाच करतोय पुण्यातला कसला का पैसा आहे का. आता उद्या गेलो ना हा. जवळजवळ एक पेटी म्हणजे 1 लाख रुपये घेऊन येणार उद्याला मी. कस काय नाही तुला पैसे माहित नाही आपल्या पुण्यात काय असतं. काय तू गडीतला का काय वसात निमा दिसतोय कटवळात सकाळी निघतोय. लई लागा मला सारखं बघत जाऊन का बरं ऐक मी काय म्हणतो या हा. उद्या गेलो पुण्याला की तिथं जर 4-5 दिवस राहतो हा आणि 1 लाख रुपये घेऊन येतो. त्यात तुझं 500 काय तुला परत 500 देतो आणि 8-10 दिवस इकडं गावाकडं आणि गावात कांड करणार परत पुण्याला 8-10 दिवस. पुण्यात बी कांड करतोय काय. त्या कांडशिवाय मजा नाही. मला सांग तू सोबत माझ्या. नको बाबा अरे मला काम बरं आहे बाबा. आता दोघं- नाईट ड्युटी मला चालू आहे लागा. दोघं मिळून पैसा सफू कसा माहिती आहे का. तो चेहरा एकदम कसा सजवळ म्हणतो ना आपण इमानदार. लोक लगेच बोलतात. पुण्यात काय होतं माहिती आहे पुण्यात काय झालं माहिती आहे का. असं एखादा नराग चेहरा असला ना साधा सिंपल इनामदार हा. म्हणजे काय होतं मग माणसं लगेच बोलतात. खरं का. हो तर आला येऊ काय रे मी बी. आला तर बरोबर लागा आपण दोघं मिळून पैसे छापकी. हो मी जाणार सोन्याला घेऊन पण सोन्याचं कसं आहे सोन्या तिथे गेला हा. सोन्या सकाळची तोंडाला जी बाटली लावणार ते संध्याकाळी पण त्या तोंडाला बाटली राहणार आहे. त्यामुळे काम काय होणार नाही. त्यापेक्षा आपलं तू आला तर मग बरं होईल. दोघं मिळून पैसे छापू. मग चांगलं काम आहे का. चांगलं लागा म्हणजे माझे काम तुला माहिती आहे 2 नंबरचे काम असतात. हा मग चालतं. 2 नंबरचे काम बरं. आपण पैसा आला पाहिजे. पैसा हा मार खास तर पैसा आहे अयो म्हणजे सॉरी कमोल दाडा पैसा कमीच मिळणार आपल्याला माहिती आहे का. असा विषय ते चुकून तोंडात गेले ते काय झालं मला झाली सोय सारखी पुण्यात का मार खाऊन त्यामुळे मार खास तर पैसा असं दे बरं ऐक उद्या सकाळी आपण निघू पुण्याला. बर हा चालतंय. आता एक काम कर 500 दे मला. 500 लगेच कॅश आहे का ऑनलाईन सोडतो. लगेच सोड. हा. स्कॅनर बघा सोयाची 500ची. हा काय बोल नाही ती म्हणले ते 500 रुपये घेऊन आता मी डायरेक्ट इष्टी पकडणार पहिले. असं कर की. हां किती. ओके 500. हा ओके सागर भाऊ हा देऊ का. बर बर धन्यवाद कामाचं तेवढं लक्ष. 100% हा दोघं मिळून खाऊ म्हणजे कमवू. हा चालतं ठीक आहे. अरे दीदी काय नाही अजून किती उशीर झालाय. अरे दिसते वाटतं. आली 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 आली. हाय दीदी. हाय हाय हाय. भेटली. लय वेळ नाही ना झाला थांबली तू इथं. अगं किती उशीर झालं. अगं पण शिवानी मी चालत येत होती त्यामुळे उशीर झाला मला यायला. हा काय त्रास नाही ना झाला प्रवासात तुला. अजिबात नाही एकदम छान प्रवास झाला. हा चल मग जाऊ. बरी आहेस ना तू. हो बरे. आयला काय बी म्हण पण खरं सांग का हिच्याशिवाय ना खरं किंमतच नाही. काय सगळा पंचायत माल आहे. सरपंचाचं पैसे
महागामुळं दारूला घेतलं पण काय चढली नाही खरी हीच दारू अर्धीच मारली पट्ट्याला पुढचं काय दिसणं झालं या जाऊन मरू तिकडे आता काय करतो माहिती आहे का ही जी झोपाळा आहे ना सरपंचाच्या झोपाळ्यापेक्षा एक नंबर आहे मी आता इथंच तास 2 तास विश्रांती घेतो बघ काय असेल ते चल आता सागर शेटला 500 रुपये टाकले या आता सुन्यानं काय केलं असेल त्या दुकानातनं 2000 रुपये घेतले असतील त्यातलं 1000 रुपये घेतो मी आणि ही 500 म्हणजे 1500 रुपयाचा धंदा आपला कलेक्शन चला सुने का तिथं आईच्या गावात ही 10 रुपये पडलं काय आईला अगं मंजुळा उघड तिसरा डोळा न डोळा ए सुन्या औ सुन्या कोण आहे रे मेहुणी अरे मी नाही माहिती घरी जा कशाला आली इकडं काय माहिती ही काय उठ की अरे मायऱ्या अरे हे काय केलं तू काय केलंय दवा 2000 रुपये चोरा केला काय तू का सरपंचानं 2000 दुकानात मी घेतलं हा काय बघ ब्रँड बाहेरीतलं ब्रँड वापरलं मी पण विषय का झाला माहितीये का हे ब्रँड फुसकं निघालं खरं ही मजा नाही का अरे ही तुझ्या लायकीच्या हे असलं कशाला घेत बसलाय 2000 तू चोरा केला का काय ठेवलं का नाही केसात पैसा आता राहते का लागा पैसे आईच्या गावात माझा 1000 रुपये अरे त्या सागऱ्याकडं कसं तर मी गोड बोलून 500 रुपये घेतलं बर त्याला म्हणलं तुला उद्या 1000 रुपये देतो आणि तू आता काय म्हणलं तू पैसे घेऊन दुकानात पैसे 2000 रुपये त्यातलं मला ते 1000 तुला 1000 अरे पैसे करून 500 आणलेत ना तू आता काय करू माहितीये का मला जेवावं लागेल नाही तर माझी उलटी होईल म्हणजे माझ्यातलंच 500 खर्च जातो लाका अरे मला जेव दे मग अजून 1000-2000 गोळा करू गावात ना आपण अरे बावटा त्या सरपंचाला आपण म्हणलो या औषध आणणार डोक्याला त्या डोक्याचं सरपंचात जाऊन दे मला ह्याला लय लागलं जोरशे बरं का मोतायला थांब सरपंच काय करतो माहिती काय की हे जाऊन दे मरू दे सगळं विषय सोडून दे जाऊन दे ते टाकून थांब ऐक की हा मी आलो मुतून थांब 1 मिनिट थांब काय आता सरपंचाला औषध हीच लावायला लागला आता ऐक की सोन्याचा अमृत बरं चालतं ठीक आहे तू चल मी तो देवसोबत ते काय ते औषध सोय करायची ना आपल्याला हा मी देवसोबत येतो चल तू करून नियोजन तशी बरं वाटायला मर दादा अरे सोन्याला का पाणी मिनी पीत झाला का जास्त लागा आला का ऑलरेडी जागात पाणी पट्टीच्या गावात का झाले चला म्हणजे औषध तयार केलं का तो औषध आता पोटला टाकलं हेच औषध लावायचंय सुन्याचं अमृत आईच्या गावात दमन चाल जरा आला मयूर म्हणला गडा सकाळी की आपण पुण्याला जाऊ म्हणून आता पुण्याला जातून लय पैसा कमावतो गड्या काम म्हणजे 1 नंबरच काम करणार यार सागर कुठे चाललाय का हो मॅडम एवढी तयारी तुझी चालली कुठे चाललाय तू मी चाललोय पुण्याला कामाला आणि इथल्या कामाचं हे काम आता सोडून देणार आहे मी तसं कशाला करतोय तिथली काय गॅरंटीचं काम आहे का तुझं पुण्याचं पुण्याला चांगलं काम आहे मयूरने सकाळी मला सांगितलंय काम चांगलं आहे म्हणला चल माझ्यावर हे काय कपडे बिपडे भरून निघालो आता पुण्याला आपल्या गावातल्या त्या मैरेने हा अरे काय त्याचं ऐक तू ती काय शान आहे वे काय झालं मग काय तर असंच उन्हाटक्या करत फिरतय तू जाशील ते संग इथलं चांगलं काम सोडून पुण्याला जायची काय गरज आहे अरे सकाळी तर चांगलं बोला माझ्याकडे 500 रुपये घेतल्यात त्यांनी घेतलं ना हा अरे इसरच आता तू 500 रुपये अयो कशाला द्यायचं त्याला पैसे तो? मला म्हणला मॅडम 500चं 1000 रुपये देतो डबल देतो म्हणला आणि चांगलं पुण्यात काम आहे म्हणला अरे 500चं 100 10 रुपये सुद्धा तुला भेटायचं नाही तर आता अवघडच झालं राव त्याला आज पैसे नसतील चांगला गंडवला अजिबात पुण्या बिण्याला जाऊ नको बघतो आता काय करावं गड्या मॅडम काय नको इथलंच आपलं चांगलं काम बघ नको त्या नादी लागू बघ ती कुठं आहे ती नको म्हणून सांग त्याला अरे बरं झालं तुम्ही सांगितलं राव मॅडम मी आता मैऱ्याला बघतोच गड्या कुठं आहे ते जा दादा दमान चाल ऐक ही बाटली पकड ठीक आहे हा मी काय करतो सरपंचाला काय करतो त्या वडाच्या झाडाखाली बोलून घेतो घे बोलू हा थांब तू लय डुलू नको आईच्या गाव तू 1 लाख लय कुठं केलाय पैसे लय झाले रे मला आज हा थांब ग बस फोन लावतो या हॅलो सरपंच तुमचं औषध आणलं या सोन्याचं अमृत सोन्याचं अमृत हा ती
एक काम करा आता पटकन वड्यात झाडाखाली या मिनसून येतो या सुने आपला माणूस आहे हो त्याशिवाय अमृत मिळालंच नाही ना त्यामुळं हां चालतं ठीक आहे हो अहो जालिम तेल आज लावलं की सकाळी तुम्हाला केस चालतं ठीक आहे आलोच पाटलाला सॉरी सरपंचाला केलाय कॉल बरं आता जाऊ वड्याखाली काय करू माहिती आहे का हां ठीक आहे तिकडे दे ना तू काय तू पिचल तुझं काय खरं नाही तुला जा एक तर लय माझं औषध मनात पाहत्या गावात सगळा मयूर तर म्हणलं औषध घेऊन येतो आता आपली केस डोक्यात गेलेली बरोबर आता केस येतील डोक्याला आपल्या आता पहिल्यागत जवानी आपल्याला येणार आपल्याला आता लग्न कराय मोकळं जातं केस भारीवाला डोक्याला केस आली अहो मस्तपैकी टाईट म्हणजे सरपंच औषध एक नंबर औषध सगळ्यात माझा दोस्त बरं का 500 कमी 2,500 औषध आहे 500 कमी म्हणजे बाबा आपण ते केस आहे ना महत्वाचं आहे लागा ना तुमच्या टाकल्या केस आहे ना तुमचा जो 5 एकर जो 5 एकरातला जो 1 एकर तुमचा जिरत आहे का नाही बागायत मी घालतो हे काढा सगळं त्याला काढायचं सगळं तेल लावायचंय हातात घेऊन असं लावायचं का अंगा लावायचं का त्याला सगळं अहो ती ऐका हे तेल जरा कसलं माहिती आहे का ही केन्यातलं आजगराचं अमृत आहे होय हा बरं तेल दिसतोय मग वारीतलं म्हणजे काय लावलं की उद्या सकाळ नुसती केस काय म्हणतोय डायरेक्ट पाजलंच तर येड झाला काय तू 5,000 औषध होती डोक्याला लावायचं आहे काय बोलतोय सुने गपकी काय येड आहे का तू बर ठीक आहे लावा बाबा नो. ते लय पेले त्याचं काय कोणा का होय. हे काय म्हणतो या ही काढा की शर्ट कशाला हातात घेऊन लावायची असं त्या अंगाला लावायचं आपल्याला डोक्याला लावायचं. आता असंच. बरं होतो का आता असंच तुमचं तुम्ही चोळा हाता ना हो हो ओली ओलीच लावा हा ओली लावतो हा नको नीट लावा थोडं लाव हा थांबा होतो करा एवढा सरपंच पडलेला डोक्यावर थांबा 1 मिनिट होतो का हा वास करा असं ते वास ते आजगर अमृत आहे ना आजगर केन्यातलं तोंडात नका लावतो करा नीट चोळा सरपंच काय औषध आहे औषध लय चांगलं आहे चव हवी गई पण औषध जालिमच पण वास इथं खरा काय बरं कराय आता मला बी का सरपंच पेला काय माझं काय अरे तेल आणलेलं तेल तोडत ना गेलं काय बोलतोय लगा सोन्याला काय बाटली कसली आणली बाटली अहो ह्या लेबलवर जाऊ नका तुम्ही औषध आहे ना आतलं औषध ती महत्वाचं आहे लय तर बेकार होते औषध वास नका घेऊ माझी नाकातली केस जळली ते वास नका वास घेऊ सकाळ कोंबडा पडेल ना सरपंचाचा आता बघा की ही तुमचं ही जी एकर आहे ना मधला ही एकर जिर आहेत उद्या बाग आहेत होणार बाग आहेत बाग ना पिसारा फुले सरपंच सकाळ फुलत काय गाडी मग नुसता कंगवान आरसा घेऊन सगळं फिरणार काय आणि सरपंच संध्याकाळी काय करा झोपताना डोक्याला लावा आणि एक टोपण फक्त 1 घोट प्या फक्त सुन्याच्या इच्छेसाठी नाही अर्धी बाटली पिऊन दे केस आले पाहिजे ते केस नाही घेतली ना 100% सरपंच तुम्ही प्या हा काय करा थोडं परत संध्याकाळी झोपताना लावा आणि 1 टोपण प्या फक्त बरं चालते लावतो जेवण संध्याकाळी आता जेवायचा तू जेवण नियोजन लावा तेवढं आमच्या गावात हा नाही टोपी अशी राहते अशी जास्त बरं दिसतं या बरं तुमच्यात लावतो मी जेवण तेवढं नियोजन लावा एवढं काम केलं नाही तुमचं जाऊ जेवा लागा संध्याकाळी पार्टी देतो मी तुम्हाला संध्याकाळी नको वाट बघायला परत स्वसायचं नाही आम्हाला जेवण स्वसायचं नाही त्यापेक्षा आम्ही काय करतो हॉटेलचं नाव सांगा त्या हॉटेलला जातो जेवायला बरोबर चालतंय त्या वाड्यातल्या हॉटेलला त्या वाड्यातला हॉटेल तिथे जावा मी येतो मागणं हाय माझा जोडदार येतोय त्याला घेऊन होतो मी चल सरपंच सांगायला लागले जावा लवकर हो भेटू परत हा चालतंय जावा गेला का हायला खरंच जोडदार आहे बरं का आपलं मनासारखं गाड्यांना लय जीव माझ्या गाड्यांचा बरं का मानलं गाड्यांना हे मयूरने तर ते औषध दिले गाड्या सोनीने दोघांनी थोडंच घेतो अर्धा गडी म्हणलं अख्खा घे पण अर्धाच घेतो काय पेताय हे मयूरने औषध दिलं डोक्याला केसायचं कशाचं औषध आहे काय ते हे काय तर म्हणते मला बेन नाव त्याचं गोमूत्र कसलं काय काय औषध लावलंय डोक्याला लावलंय की
काय औषध आहे काय? औषध नाही सरपंच, मग काय मूत्र आहे. मूत्र मग मला का औषध आहे का अयो खरं जरा मुथारा घेत वास येतो या ते फसवलं राव तुम्हाला. ते कोणाचं तर मूत्र बित्र आणलंय राव तुम्हाला डोक्याला लावायला. 2000 रुपये नेलते माझ्या कोण आईला त्या मायरेने पण माझं 500 रुपये नाही 500 रुपयाला गांडा लावलाय त्यांनी मला. लगा मग ह्यांनी लावला चुना आपला दोघाला. मग काय त्यांच्या आईचं मोठं त्यांच्या वाचलं येतोय राव सरपंच. त्यांनी मला मूत्र पाजलं गावतीला तावडीत आणखी मला कसं करते ते हा. संध्याकाळी जेवायला डाब्या आता लगेच द्या मी मला आता मला संध्याकाळी लगे पाहिजे लागा गडीला चाबरा निघाला बरं का. चला आपण त्याच्या मागे जाऊ. चला लवकर. आईचं मोठं त्याच्या तिकडे नाही गाडी ताणू मारला इतर फक्त. जेवण झालं बघ बाबा पोट भरून. सर माझ्या म्हातारीने असं होईल वाटलं नव्हतं मला बरं का. औषध जालम निघालं पण बरं का. सरपंच सकाळ केस उगवत्यात काय तेवढे जातात उद्या बघू आता. आज लई टेन्शन घ्यायचं नाही. जेवलो नाही आज. फक्त सरपंचाला कळलं नाही पाहिजे बरं का. कशाला कळतंय त्याला असं म्हणतंय. पण मयूर दादा झाल डोकं लागलं आपलं. डोकं म्हणजे काय सोन्याचं अमृद्र. नुसतं सुख मागवलं होतं. मग जेवण भारी झालं बरं का पण अमृत्र भारी होतं बरं का. एकच नंबर. सोन्याचं अमृत्र होतं सोन्याचं. विषय नाही. आणि आपण सांगितलं ना केन्याचं आज गरमूत्र. अरे मावशी मला वाटलीत मुतला आणि डोक्याला दिलंय बरं. लाज वाटते कर तुला. या मैऱ्यामुळे ना पुन्हा मला गावात मार खायची वेळ आली. काय करत नव्हती एवढा माझ्या मुताची पावर लय होती का तेव्हा डायरेक्ट सरपंच माझ्या अंगावर आला काय जाऊ दे मोर ते. गावात इथे बी तो व्हायचं का. अरे पण कशाला आलाय तू माझ्याकडे. ते लागले सरपंच माग आता आज ठेवत नसतं जेवण आपल्या दोघाला. अरे पण काय करत होती मी सुसू करता ते बाटली धरायची. काय अवघड झालेला का. तुला सांगतोय मैऱ्या मी जर मार खाला सरपंच होता आयुष्य तुझी देतो सागर भाऊ देतो. आता माझ्या पैसे नाही देतो तुला संध्याकाळी देतो नक्की. संध्याकाळी नक्की देतो. नक्की देतो. मार नका राव प्लीज देतो 100% देतो. सोड जाऊ का आता. तुला असा मारीन ना आईला तुझ्या नादाला लागलं तीच चुका. हे काय नवीन शर्ट बिर्ट घालतोय का. सागर भाऊ मार नका राव देतो राव पैसे मला म्हटलं देतो तर. संध्याकाळी द्यायचा 500. हो संध्याकाळी 100% देतो. जाऊ का आता सरपंचाला मूत पाजला ह्यांनी. बघतो संध्याकाळी मी आता. आईला मायऱ्याच्या पायात ना झाडावर चढायची वेळ आली. अरे सरपंच आला काय तू बोका आला रे. अयो सोनिया खाली उतर. सरपंच आयुष्यपत सांगतोय मी मरल बर का. तू खाली उतर औषध म्हणून मला डोक्यात मुतवतलं रे माझे औषध म्हणून वर बारकाजांनो. ऐका की परत नाही व्हायचं. मी आयुष्यपत सांगतोय झाडावर थांबला मी मुती ना सांगतोय मला लय टेन्शन आले. तुझं मुताच बंद कर तू वागा. मला बी सरपंच माहिती ती. अहो ते मायऱ्याने केलंय राव सगळं. तू उत्तर तू का ना खाली मला सांग फक्त. सरपंच नाही राव तसं काय. तुला दहावील कसं आहे ती माझ्या किडनीत अटॅक गेला मी मरीन मग. मी आला ना चालेल पण तुला इथं न्यायला सुट्टीत देत नाही वागा. मी उतरतच असतो 2 दिवस. तू उतरत नाही ना मी बरोबर इथंच बसतो. मग तुम्ही खाली झोपा मी वर मी बी इथं झोपतो वागा. तुला जाऊ तू कसं आहे ते. सरपंच उतर खाली पडतेस ना यायला शिका उतरा दिसत नाही. त्याला गावात घालला जाऊ तू कसं. तू गावात दिसवा का तुला उद्या जाऊ तू कसं आहे. सकाळ चौकात सरपंच मग बघू आपण. बघू तुला गावात जाऊ. तुझं कातड काढलं ना वागा तर नावाला सरपंचच नाही. अयो गेला का रे. अयो लका सरपंच लयच पेटलाय बरं का आज. पण फायला मी जर असं केलं तर मायऱ्यावणीच करतो. मायऱ्या ऊसात बी राहतो कडवळात बी झोपतो कधी कधी रातभर. मी एक दिवस झाडावर झोपतोय. सरपंच लयच मोठं ब्या पडलंय मला. रोज
काय पण रोज काय पण रोज रोज काय पण